बघा, शेकडा नफा किंवा तोटा या टाइपचे प्रश्न विचारतात की एक वस्तू 6,000 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो, तर तीच वस्तू 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपयाला विकल्यामुळे तर काय होते, विकली तर नफा होते की तोटा होते ते सांगायचं आहे. मग काय करायचं आहे की 6,000 रुपयाला एक वस्तू विकली तर ते 20% नफा होतो. टक्के हे 100च्या स्वरूपात असते, त्यामुळे 120%. आणि तीच वस्तू म्हणजे हीच वस्तू 4,500 रुपयाला विकली तर किती नफा होईल किंवा तोटा होईल, तर एक्स करायचं. या ठिकाणी तिरपा गुणाकार काय रे, तर 6,000 गुणाकार एक्स इज इक्वल टू 4,500 गुणाकार 120. मग काय करायचं, हा जो गुणाकार आहे तिकडे गेल्यावर काय होतो, तर भागाकार होतो. एक जशा तसं ठेवायचं. 4,500 गुणाकार 120 डिवाइड बाय किती, तर 6,000. मग काय करायचे, वरचे 3 अंडे खालचे 3 अंडे कट करायचे. 6 एक 6 साइन दोन्ही 12, मग किती 45 गुणाकार 2 राहिले. मग 45 गुणाकार 2 म्हणजे 45 डबल 90. आता हे जे 90 आहे जर 100 पेक्षा कमी आलं तर तोटा होतो, 100 पेक्षा जास्त आला तर नफा होतो. म्हणजे किती तोटा झाला रे, तर 100 मधून 90 मायनस केलं तर किती राहते, तर 10% या ठिकाणी काय होतो, तर तोटा पाहायला मिळतो. दुसरा प्रश्न काय म्हणते, एक घड्याळ 20% नफ्याने विकली परंतु 6 रुपये जास्त घेतले असते ना तर 22% नफा झाला असता, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती. म्हणजे काय सांगितलं, 20% नफा झाला पण फक्त 6 रुपये जास्त घेतले असते ना तर 22% नफा झाला असता. याचा अर्थ काय की 22% मायनस जर 20% केलं ना तर किती होते मित्रा, तर 2% होते. 2% नफा झाला असता कधी, जर 6 रुपये जास्त घेतले असते तर. म्हणजे काय रे, तर 2% म्हणजे 6 रुपये, 2% म्हणजे 6 रुपये, तर 100% म्हणजे किती रुपये. काय करायचा, ते त्रिपा गुणाकार करायचा. म्हणजे काय, 2 गुणाकार x इज इक्वल टू 6 गुणाकार 100. एक जाग्यावर ठेवायचा. 6 गुणाकार 100 डिवाइड बाय 2. बे एक बे बेत्रिक 6, 3 गुणाकार 100 म्हणजे किती, तर किती असेल, तर 300 रुपये त्याची खरेदी किंमत असेल.